मी आता असं आहे आमच्या घोटणे गावात, वाडी असा घोटणे सडेवाडी. ऊन आणि पाऊस असा समीकरण चालू असा आणि पाऊस येता तो वादळी वाऱ्यासह येता. या ठिकाणी एक आंब्या झाडाची फांदी पडलेली असा, बरोबर ह्या चपरावर पडलेली, कावला वगैरे फुटलेली, कावला आता लावलेली असत. आणि या ठिकाणी एक फणसाची भली मोठी लांब लचक अशी फांदी संपूर्णपणे या घरावर गेलेली असा. अशा पद्धतीच दरवर्षी फणस पडान कावला फुटायची. हे घराचा पण नुकसान होऊ शकता, कारण आज ना उद्या भविष्यात मोडान पडा शकता. आणि हे इकडे दोन फांदे गेलेली असतात, कसले असत हेळ्याच्या झाडाचे, उंच असा बरेचसे. ह्या आपल्या गात तोडूचे असत. तर वादळी वाऱ्यानं हे पांदे घरावर पडा शकतात, म्हणून आपल्या गात हे तोडूचे असत. आणि अशीच काही धोकादायक झाडं आपण तोडतो. तर बघूया आपला काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. बाकी एवढ्या पुढे जाऊ शकत नाही. बोलतच तर करतय. अरे पण तेवढं कसं पडलं, काढलं होतं धंदा. ते ग्रुप गोप्रो रे छातीक लावून ते फिरा शकता. पाय दिला पैसून काढा. एवढं चढतो म्हणतात. पुढे काहीतरी खाऊया. काय रे? होय. फणसा झाडाची जी फांदी होती ना, ही संपूर्णपणे या घरावर होती. बारीक बारीक करून काढलं असं, ते तगत पूर्णपणे कट केलो असा. आता धोको नाही असा. चाय पिऊन घेऊया. आणि हे जे दोन उभे गेले असत हेळ्याचं झाड असा, हे पण आपल्या वरसून तोडूचे असत. अडकता बघ काही. काही मीम लावायचे, मग ते एंगेज होतं. वडा वडा म्हणजे तुम्ही अजून पाठी जावा. ते एका शिवानीचे एका पाय लावा, पाय जोरा धरून वडायचो. हा एकटाही राहा दोघा देऊ. वडा वडा
हा शाबास बस बस आता रिलॅक्स राहा नको हा मरत कशा कायला सोडायचो ना मंद. मी पण पडलेच होते पण आता मोबाईल घेऊन उठलंय. दोन कामगार असताना मी आता डिळो काढलेलो खाली. लय घासाघाशी झाली पण व्यवस्थित इलो कावाली आग पण फुटला नाही हा. आणि ओव्हर चढलो होतो लय गाळी घालता. ते का क्रेडिट द्या. हा उगाच नाही कामा होय आणि व्हिडिओ होय सगळ्याकडे मोबाईल ठेवचा लागतो का? मोबाईल थोडे गडक्यात ठेवलेले आहेत. कामा बाजूक ठेवून पहिली व्हिडिओ करायची असं सांगता. उगाच वगैरे मेहनत काय ती बघा व्हिडिओ निघते ना video तापलो हा, तापलो हा. असा मराठा लागता घुमल्यात आपलं असा हा माझ्या अंगार पाडतलं असं वाटतं. बस तू सांगितल्याप्रमाणे केलेला होय, सगळं आता साफ केलं. इकडे हेळ्याचा झाड आहे हेळो म्हणतात. बारीक बारीक त्याला फळं असतात. गोड लागतात आणि इतरही पक्षी खातात. पशु पक्षी त्याची फळं खातात. पण काय ह्यात जर दोनही फांदे वादळी वाऱ्यामुळं घरावर पडले असते तर घराचा बऱ्यापैकी नुकसान झाला असता. ही जी फांदी असा ती बरोबर कटोकटी दिली असा आणि वादळी वाऱ्यामुळं ह्या घराच्या छपरावर पडणं असते. इकडे पडवी असा नवले फांदी आपण तोडलं बऱ्यापैकी उंच गेलेला झाड होता. या वादळी वाऱ्यावर मोडणं असता आणि ह्या एक फणसाच्या झाडाचं फांदी मारली असा. काय करूया रे आता काम तर झालेलं असा. सगळे तुकडे बारीक करूचे सर अजून हैराण झाला बारीक करून घ्यावे तुकडे. हेळ्याचे दोन डे 2 डेळे मारले फणसाचे 2 फरार होते तो आमका धोकोच होतो. ह्या 2 मुलांना घेतलं आणि ते तोडून टाकले. ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. त्याबरोबर अक्षय साठम आणि मनीष मुटल जगदान दपेस मुठा नेलेले होते. दोघांचेही आभार. चला ते आता दक्षिणा मोबाईलवर पाठवते. धन्यवाद. चला धन्यवाद. अशीच काही झाडा धोकादायक असलेली झाडं आम्ही तोडतो. त्याच्यामुळे जे कोण वृक्षप्रेमी असतील पर्यावरण प्रेमी असतील त्यांनी मनावर लावून घेऊ नको. बरोबर हा जळणाऱ्यांका जळाले रे. ह्याचे आम्ही आमची जी काय मेहनत असा ती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. एवढा करून एवढा सांगा माका तुम्ही नाही म्हणतात ना. किंवा आमच्या गावातलीच कामं संपत नाही रे. तुझ्याकडे खय येऊ श्रावणात यावा म्हणता. घेऊ केव्हा काय काय अरे घ्यावं. काम भारी आहे तुझा म्हणून बोलव. अरे होय पण गावातल्या आता ह्या गावातला नाही केला तर गाडी घालतले ना म्हणतो रे लांब जाता. करून झाल्यावर यावा मासा आपण मी तुका अमुक दिवशीच येते म्हणून सांगत नाही ना. अशी चीज खाणं तिथे होय पण तू आता म्हणतो उद्या परवा यावा. नाही नाही उद्या परवा म्हणजे टाइम असलो तर. हा टाइम असलो टाइम नको आमका. जाईन हा 8 दिवसांनी बघूया मग. फक्त 8 दिवसांनी बघूया. नंबर देतोय तुका नंबर देतोय. बरेच जण फोन करत असत की आमचे नारळ काढूक यावं अशी झाडं तोडूक यावं जी काय धोकादायक असत. पण काय होता खाली कामदार व्हायचे कोण गावत नाही. त्याच्यामुळं बरीचशी कामं मी दुसऱ्यांका दिले. माझ्यासारखे बरेच काम करणारे असत. पण काय आपला म्हणून कोणतरी आमका आपुलकेन सांगता आणि आम्ही पण आपुलकेन जातो. पण प्रत्येकाक घाई असा. आज फोन करतात नाही आजच्या आज ये किंवा उद्या येऊन सांगतात तेवढं आपल्याकडे वेळ नाही असा. कारण प्रत्येकाक दिवस दिलेलो असता. तर उद्या जाऊ काय माका कणकवलेत नारळ काढूक
दिवसभर नारळ काढूचे होत. करतास काय? होय, सगळा काहीतरी काम करतो. बरेच जण सांगतात मायजो बरेच मॉप पैसे कमावता, पण मेहनत दिसत नाही. आता ह्या काम करू आमका अक्षय किती वेळ लागलो. हो 4 तास येऊन. असंच व्हिडिओ होतलो 5-10 मिनटाचो, पण काम असता जवळजवळ 3 ते 4 तास. आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका समजत नाही. बरोबर अक्षय? बरोबर. जाग्यावर येऊ काय तुमका बघू कसा काय काम असतात. तर आता काम तर झालेला, मोबाईलवर दक्षिणा पाठवतो रे. चला आता मार्गस्थ व्हावूया. धन्यवाद सगळ्यांचे.